संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार जे आता या सिल्लोडच्या कार्यक्रमस्थळी आलेले आहेत। सर, पाहणी केलेली आहे, जंगी असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 60,000 महिलांना आपण मंजुरी पत्र देत आहे। कशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं नियोजन? नाही, खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा यांनी जी लाडली बहीण योजना आणली, याच्यामध्ये राज्यभरमध्ये प्रत्येक महिला भगिनीला ज्यांना लाडली बहीण हे नाव दिलं त्यांचा भाऊ येऊ लागला। सर्व बहिणींना मनापासून आनंद आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर माझ्या 43 वर्षाच्या राजकारणामध्ये इतकी उत्सुकता, इतना लोकांमधला प्रेम, इतक्या भावना बहिणीच्या ज्या आहे त्या भावांच्याबद्दल आहे। आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय ज्या वेळेस सिल्लोडला येतात त्यावेळेस एक रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम असतो आणि हा कार्यक्रम राज्यामध्ये एक आयकॉन, एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा साजरा करू लागलो आम्ही। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा, की जेणेकरून राज्यभर आमचा पुढे वेळ मिळणार नाही। जसं जसं वेळ जवळ येईल प्रत्येक महाराष्ट्राच्या तमाम महिला भगिनीला मुख्यमंत्री महोदय त्यांच्याकडे यायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी होणार आणि त्यासाठी आम्ही पहिली सुरुवात सिल्लोडमधून करू लागलो। आज सिल्लोडमधला जो वातावरण मी पाहू लागलो तर माझ्या आयुष्यामधला पहिला असा हा जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होऊ लागला आणि त्याला लाखो पुरुष महिला उपस्थित राहतील। फक्त 60,000 महिला भगिनीची बसण्याची आम्ही व्यवस्था केली। जाणं येणं त्यांना सुरक्षित त्या बहिणीला त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी आमची आहे आणि ती जबाबदारी पालकमंत्री म्हणून मी पार पाडू लागलो। आमचे या ठिकाणचे जिल्हाधिकारी आणि CO साहेब असतील किंवा आमचे पोलीस SP ज्या पद्धतीने मी पाहू लागलो की रात्रंदिवस त्यांची सर्व यंत्रणा हे कायदा सुव्यवस्था कुठेही बिघडणार नाही याची सुरक्षितपणे ज्या बहिणी येऊ लागल्या त्यांच्या घरापर्यंत देण्याचा सोडण्याचा काम आम्ही करणार आहे। मला वाटतं का आपणही पाहणार, आपल्याही डोळ्यात असा काही ऐतिहासिक कार्यक्रम पाहण्याची संधी तुमच्या TV9 लाही मिळेल। आपण दुसरीकडे आपण खूप मोठा कार्यक्रम हा योजना आणलेली आहे, पण विरोधक यावर टीका करत आहेत। संजय राऊत म्हणतायत की हे निवडणुकीनंतर काही मिळणार नाही। मी तुम्हाला सांगतो, अंतुले साहेबांनी निराधार योजना चालू केली होती। अंतुले साहेब आज आहे का? पण योजना चालू आहे की नाही? अशीच ही योजना एकनाथरावजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी, अजितदादा पवार यांचा नाव त्या भगिनी बहिणी मरेपर्यंत 2-2, 4-4 पिढ्या येतील तेव्हापर्यंत ही योजना चालू राहील। तर हे होते पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि ही योजना जी आहे ते अखंडपणे सुरू राहील असं आश्वासन जे आहे ते पालकमंत्र्यांनी दिले आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरोसे, TV9 मराठी, संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।